दरम्यान सरकारला ही शेवटची संधी आहे, त्यामुळे त्यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्यात असा इशाराच जरांगे पाटलांनी दिलाय. मनोज जरांगेंची बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे. आपण बघू शकतो की उद्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्यात जे प्राणाची आहुती दिलेली आहे, या प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांसाठी उद्या मुख्यमंत्री सुद्धा संभाजीनगरमध्ये येणार आहेत. त्याच अनुषंगाने मनोज जरांगे पाटील यांनी रात्रीच्या 12 वाजल्यापासून आता या ठिकाणी आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे. आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत. दादा, मला काय सांगाल की मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तुम्ही पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे, तुमच्या काय मागण्या आता असणार आहेत? आता फडणवीस साहेबांना संधी कोणा मग माझ्या नावानं बोंबलायचं नाही. गोरगरिबांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे, आमच्या हक्काचं आरक्षण आहे. मराठा आणि कुणबी एकच तो अध्यादेश पारित करायचा आहे. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी तिची अंमलबजावणी करायची आमच्या व्याख्याप्रमाणे. ज्या मराठा बांधवाची कुणबी नोंद सापडली त्या आधारावरती मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय करायचा आहे. आपण सरकारचा शब्द आहे. त्यामुळं आमच्या ज्या मागण्या आहेत, हैदराबाद गॅजेटचं, सातारा सरकार, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट, सरसकट महाराष्ट्रातल्या केशी, 8-9 मागण्या सरकारकडे दिल्या आहेत. बार त्याच बोलण्यापेक्षा त्याची तातडीनं अंमलबजावणी सरकारने, विशेष करून मुख्यमंत्री आणि विशेष करून फडणवीस साहेबांनी या मागण्याची अंमलबजावणी करायची. ही संधी आहे त्यांना. आता आम्हाला राजकारणात जायचं नाही, मला नाही, माझ्या समाजाला नाही. जर तुम्ही अंमलबजावणी केली नाही तर दोषी तुम्ही. कारण सगळा मराठा समाज देवेंद्र फडणवीस साहेबांना नाव ठेवणार आहे. तुम्हाला संधी दिली, आम्ही राजकीय स्टेटमेंट एकही मी आता करणार नाही, राजकीय भाषा मी वापरणार नाही. पण जर तुम्ही आता आमच्या हक्काचं दिलं नाही तर महाराष्ट्रातला कोणत्याही पक्षातला मराठा समाज असू द्या, तुम्हाला फडणवीस साहेब कधीच माफ करणार नाही. दोषी तुम्ही. कारण आमचं हक्काचं आरक्षण आहे, ते तुम्हाला द्यावं लागणार आहे. आता प्रमाणपत्र देवेंद्र फडणवीस साहेब देत नाही. आम्हाला एसीबीसीचं मागितलेलं नसून तुम्ही आम्हाला एसीबीसीचं आरक्षण दिलं आणि आमचं ईडब्ल्यूच घालवलं. किती अन्याय. पण चला ठीक आहे, तरी मागचं पुढचं सोडून देऊ. मराठ्यांनीच मोठं मन दाखवलंय की देवेंद्र फडणवीस साहेबाला पुन्हा एक संधी. तुम्ही सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा, नसता दोषी फडणवीस साहेबच असणार आणि तुम्ही मराठ्यांच्या नजरेतून कायमच उतरणार, तुमच्या पक्षातल्या सुद्धा. मी राजकीय भाषा करत नाही, करणार नाही, स्टेटमेंट करणार नाही. मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही. माझा आणि माझ्या समाजाचं एकच ध्येय, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून देणे, ते आमचं मुख्य ध्येय. आणि त्या ध्येयासाठी मी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसलोय आणि मी जीवाची बाजी लावून बसलोय. मी मरायला माझ्या समाजाचे लेकरं मोठं करण्यासाठी भेट नाही. पण आता या संधीचा फायदा फडणवीस साहेबांनी करून घेऊन मराठ्यांना आरक्षण द्यावं, नसता त्यांना लागलेला दोषाचा डाग कधीच त्यांना पुसणार नाही. आणि जर दिलं नाही तर माझ्या नावानं बोंबलायचं नाही, आचारसंहितेच्या आत. देवेंद्र फडणवीस यांना ही अखेरची संधी आहे, त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावं, नसता पाडापाडीची भाषा मनोज जरांगे पाटील यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेली आहे. त्यामुळे निश्चितच आपण बघू शकतो की येणाऱ्या काळात मनोज जरांगे वर्सेस देवेंद्र फडणवीस अशी लढाई आपल्याला आरक्षणाच्या मुद्द्यावर पाहायला मिळणार आहे. लक्ष्मण सोळुंके, NDTV मराठी, आंतरवाली, सराटी.